नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, मी आता पंढरपूरमध्ये असलेला ऐतिहासिक आणि ब्रिटिशकालीन असणारा दगडी पूल, त्या दगडी पुलावरती आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकताय संपूर्ण हा दगडी पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. खरं तर मे महिन्यामध्ये अगदी सुरुवातीलाच या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे ह्या पंढरपुरामध्ये चंद्रभागेला पूर आल्याचं चित्र आपण या ठिकाणी बघू शकतोय. खरं तर दगडी पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून या ठिकाणी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी मे पासून सुरुवात झालेला हा पाऊस वरच्या भागामध्ये असलेला आहे, मुंबई पुणे यासारख्या भागामध्ये असलेला आणि या दगडी पुलाच्या वरच्या असणाऱ्या अनेक पुला सुद्धा त्या ठिकाणी पाण्याखाली गेल्यामुळं त्या ठिकाणी दगडी पुलामध्ये तुम्ही या ठिकाणी चित्र त्या ठिकाणी बघू शकताय. खरं तर प्रामुख्यानं काल या प्रशासनाने देखील इथले शेतकरी असलेल्या भागाचे भीमा नदीकाठचे असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांसाठी सतर्कतेचा देखील इशारा देण्यात आला आहे. त्यांचे शेतीचे असणारे अवजार असतील, मोटरा असतील, या आपल्या नदीकाठच्या मोटरा काढून आपल्या सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा दगडी पुलाची परिस्थिती आपण गेल्या वर्षी सुद्धा या ठिकाणी दगडी पूल पाण्याखाली गेलाय अशी बातमी देखील दाखवली होती, पण तो जवळपास ऑगस्ट मध्ये ही बातमी त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळाली होती. पण अगदी मे महिन्या म्हणजे अगदी उन्हाच्या तडाख्यामध्ये म्हणजे ज्या महिन्यामध्ये ऊन मोठ्या प्रमाणात असतं त्या महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकताय मोठ्या प्रमाणात पाऊस संपूर्ण महाराष्ट्रभर आणि जास्तीत जास्त पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असल्यामुळे हा दगडी पूल पूर्णपणे पाण्यात गेल्याचे चित्र आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. खरं तर आपण महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून उजनीचे देखील अपडेट कायम सातत्याने देत राहिलोय. उजनीमध्ये देखील ह्या मे महिन्यामध्ये उजनी जी रसतलाला जाते, उजनीचं पाणी बाष्पीभवनामुळे त्या ठिकाणी कमी होतं आणि त्या आता जर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असल्यामुळं पुण्याचं पाणी त्या ठिकाणी उजनी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळं त्या ठिकाणी उजनी धरणामध्ये सुद्धा पाणी पातळी वाढायला सुरुवात झाली आहे. जवळपास 2% वरती उजनीची पाणी पातळी देखील त्या ठिकाणी वाढलेली आहे. खरं तर असाच पाऊस या ठिकाणी चालू राहिला तरी पण पंढरपूरकरांसाठी अतिशय महत्त्वाची धोक्याची घंटा त्या ठिकाणी समजावी लागेल. पंढरपूरच्या या पुलाच्या जर वरच्या बाजूला जर बघितलं तर अनेक लोकवस्त्या या नदीपात्रात देखील आहेत आणि त्यांना देखील या ठिकाणी हलवण्यात येईल असं देखील या ठिकाणी प्रशासनाकडून प्रामुख्याने सांगण्यात येते. खरं तर सुरक्षिततेच्या कारणासाठी या ठिकाणी पोलीस बांधव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु वारकरी बांधव या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची काळजी करण्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत नाही. निष्काळजीपणे हे वारकरी बांधव आपल्या त्या ठिकाणी नदी पात्रात उतरून त्या ठिकाणी आंघोळ सुद्धा करण्याचे चित्र आपल्याला त्या ठिकाणी बघू शकताय. पंढरपूरच्या नदीला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा खरं तर धोक्याची घंटा असताना देखील वारकरी अधिकारी कोणती सुद्धा त्या ठिकाणी काळजी घेण्याचे चित्र आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत नाही. खरं तर प्रामुख्यानं या भागामध्ये दगडी पूल पाण्याखाली गेल्यामुळं अनेक पंढरपूरकरांनी देखील हा त्या ठिकाणी बघण्यासाठी गर्दी केली आहे. खरं तर इतिहासात पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये हा दगडी पूल पाण्याखाली गेल्यामुळे पंढरपूरसाठी महत्त्वाचं त्या ठिकाणी सांगितलं जातंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जरी पाऊस नसला किंवा सुद्धा ढगाळ वातावरण आहे, पाऊस कधी सुद्धा त्या ठिकाणी बरसण्याची शक्यता आहे. जर असंच वातावरण कायम राहिलं आणि असाच पाऊस पंढरपूरमध्ये किंवा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात राहिला तर पंढरपूरच्या असणाऱ्या नदीकाठच्या लोकांना सुद्धा या ठिकाणी धोक्याची घंटा म्हणावी लागेल. कॅमेरामॅन सोबत मी मुकेश. महाराष्ट्र माझा, पंढरपूर.